नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता खुश खबर आहेत। लवकरच कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा केलं जाणार आहे। त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि 1593 कोटी 99 लाख निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये GR मध्ये समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकता सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित 1593 कोटी 99 लाख इतका निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे 13 सप्टेंबर 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ही सुद्धा आपण इथं थोडक्यात पाहूयात। सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता तुमचं क्षेत्र जर 0.2 हेक्टरच्या आत असेल तर तुम्हाला सरसगट 1000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि तुमचं क्षेत्र 0.2 हेक्टरपेक्षा जास्त असेल आणि प्रति हेक्टरी तुम्हाला 5000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। तसेच 2 हेक्टरच्या मर्यादेत तुमचं क्षेत्र असेल तर तुम्हाला 10,000 रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे। जसं तुमचं क्षेत्र असेल तसं तुम्हाला या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548 कोटी 34 लाख व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख असा एकूण 4194 कोटी 68 लाख खर्च करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे। तसेच सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 1593 कोटी 99 लाख इतका निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानुसार सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्त निधी पुढील लेखाशीर्षका अंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा। म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोयाबीन व कापूस अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी GR सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता 1593 कोटी 99 लाख इतका निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच सोयाबीन आणि कापूस अनुदान हेच जमा केलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।